नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गुढीला साडी कोणती नेसवावी आणि कोणती नेसवू नये, कोणता कलर शुभ आहे आणि कोणता अशुभ आहे. सुरुवातीची नववर्षाची सुरुवात तर अवघ्या जगभरात मोठ्या जल्लोषात करण्यात येते. हिंदू धर्मानुसार नव्या वर्षाची खरी सुरुवात तर गुढीपाडव्याच्या सणापासूनच होते. ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात वर्षभर, तो सण काही दिवसावर आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार ज्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो, अख्खा एक मुहूर्त गुढीपाडव्याला मानला जातो. या दिवशी हिंदू धर्माचं नवं वर्ष सुरू होतं. ह्या वर्षी 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मानुसार गुढीला कोणत्या रंगाच्या साड्या नेसवाव्या, कोणत्या रंगाची नेसवू नये. ह्या वर्षी बघा कोणता रंग शुभ आहे आणि कोणता रंग अशुभ आहे. एक कलर जो आहे तो चुकूनही गुढीला नेसवू नका. तो अशुभ कलर मानला जातो. त्यामुळे शुभ कलरच्याच रंगाच्या साड्या गुढीला नेसवाव्यात. गुढीला कोणत्या रंगाच्या साड्या नेसवाव्या आणि कोणत्या नेसवू नये हे आता आपण बघू. वैदिक पंचानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडवा सण हा साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विजयाचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात. त्या दिवशी हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरोघरी, दारात, उजव्या साईडला घराच्या अंगणात गुढी उभा केली जाते. त्यानुसार यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवू नये किंवा कोणत्या रंगाची नेसवावी अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात येत असतील. स्त्रियांच्या तर 100% हे प्रश्न येतात. संक्रांत आली, वटपौर्णिमा आली, गुढीपाडवा आला की हे प्रश्न मनात येतातच. तर बघा कोणता कलर आहे गुढीला नेसवण्यासाठी शुभ कलर आणि चुकूनही हा कलर अशुभ नेसवू नका गुढीला. चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च गुरुवार सकाळी 6:55. चैत्र प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च शुक्रवारी सकाळी 4:50. म्हणजे 19 तारखेला अमावस्या सुरुवात होती आणि 20 तारखेला संपते. उदय तिथीनुसार गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार रोजी साजरा करण्याचे ठरवले आहे. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तही बघून घ्या. 19 मार्च वार गुरुवार, सूर्योदय म्हणजे सूर्य उगवल्यापासून सकाळी 6 वाजल्यापासून 6:26 सुरू होणार आहे. 19 मार्च गुरुवार अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते दुपारी 12:53 आहे. म्हणजे गुढी उभारण्याचा मुहूर्त सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आहे. या वेळेत गुढी उभारली शुभ मानलं जातं. आता आपण बघू गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवू नका. रंग लक्षात ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार गुढीला कधीही एका विशेष रंगाची साडी नेसवत नाही आणि तो रंग आहे म्हणजे काळा. काळा रंग हा मंगल कार्यालयामध्ये अशुभ मानला जातो. काळा रंग हा मंगल कार्यात अशुभ मानला जातो. मग गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी हा प्रश्न पडतो. काळा रंग तर नेसवायचाच नाही, तो अशुभ मानला जातो. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी आता बघू आपण. गुढीसाठी साधारणपणे प्रसन्न रंगाची निवड केलेली जाते. आपण त्यामध्ये कोणकोणते रंग शुभ मानले जातात ते बघा. गडद पिवळा किंवा केशरी. ऐका, गडद पिवळा किंवा केशरी हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. पिवळा आणि केशरी कलर. तुम्ही गुढीला या रंगाची साडी असेल तर नेसवू शकता. त्याच्यानंतर ह्या दोन्ही रंगाची साडी नसेल तर त्याच्या पुढचा कलर बघा लाल.
लाल ही कलर गुढीला चालतो. विजय आणि शक्तीचे प्रतीक म्हणून लाल रंगाची साडी वापरली जाते. विजयाचे आणि शक्तीचे प्रतीक हे लाल आहे, म्हणून गुढीला लाल साडी नेसवली तरीही चालेल. एखाद्याकडे बघा पिवळा, केशरी, लाल हे तिन्ही रंग नाहीत, तर त्यानंतर अजूनही रंगाचे ऑप्शन दिलेले आहेत. हिरवासुद्धा चालतो. निसर्गाने समृद्धीचे प्रतीक म्हणून अनेक घरामध्ये हिरव्या रंगाची साडी नेसली जाते. हिरव्या रंगाची काठपदराची साडीसुद्धा गुढीला नेसवली जातात. बऱ्याच बायकांना कसं तुळजापूरच्या देवीला हिरवी लागते ना, त्यामुळे बऱ्याच बायका हिरवी साडी गुढीला नेसवतात. साडीचा प्रकार बघा, म्हणजे कशा पद्धतीची साडी असते. काठपदर, सिल्क, वर्क अशा वेगवेगळे प्रकार असतात. पैठणी. शक्यतो जरीचा काठ असलेली रेशमी साडी किंवा खण वापरावा. म्हणजे खण साडी वगैरे असते ना, साडीला जरी काठ असलेली जुन्या पद्धतीची, ती वापरली तरी चांगलं आहे. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येते. गुढी अधिक सुंदर दिसते. जरी काठाची साडी उपलब्ध घरामध्ये असेल, जरी काठाची साडी घरामध्ये उपलब्ध असेल तर गुढीला नेसवा. गुढी खूप सुंदर दिसेल आणि पारंपरिक पद्धतीची दिसेल. वर दिलेल्या शुभ रंगापैकी कोणतीही साडी तुम्ही नेसवा, चालेल. शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट एकाच रंगाचा आग्रह धरण्यापेक्षा वर दिलेल्या शुभ रंगापैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल, जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही गुढीला नेसवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत जा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल आपल्याला. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.